पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत जगनाडे महाराज की जय। आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिने जैसी। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18। आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी। मनुष्य जीवनाचा शेवट एकूण 3 प्रकारे होतो। मनुष्य म्हणून जन्माला येणे आणि मनुष्य म्हणूनच मरणे। मनुष्य म्हणून जन्माला येणे आणि मोक्ष मिळवणे। मनुष्य म्हणून जन्माला येणे आणि संत पद मिळवणे। यावरील 3 प्रकारापैकी कुठल्या तरी एका प्रकाराने मनुष्य जीवनाचा अंत होतो। यातील शेवटचं जे आहे की मनुष्य म्हणून जन्माला येणं आणि संत पद मिळवणं, हा मनुष्य जीवनातील सर्वात मोठा लाभ असतो। आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की तुका म्हणे आता लाभ नाही या परता। तुका म्हणे आता लाभ नाही या परता। मानवी जीवनातला सगळ्यात मोठा लाभ जर काय असेल तर संत पदाची प्राप्ती। तुम्ही लाख मिळवा माती मोले एका संत पदाच्या प्राप्तीशिवाय। या सृष्टीमध्ये नथिंग इज परमनंट। लिसन माय सेंटेन्स केअरफुली। नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत। नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत। या जगामध्ये परमनंट असं काहीच नाही एक संत आणि भगवंत सोडले तर। जो काळाला खातो तो संत असतो आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो, तुमच्या आमच्यासारखा। काळ आम्हाला खातो, संत काळाला खातात। आणि मनुष्य जीवनाचं सार्थक इति कर्तव्यता जर कशात असेल तर मृत्यूवर विजय मिळवणं। तुम्ही तुमच्या जीवनात आजपर्यंत नाना प्रकारच्या कुस्त्या जिंकल्या, परंतु तुम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकता यावी, यमासोबतची। आणि यमासोबतची कुस्ती आहे मृत्यूवर विजय मिळवणे। तुका म्हणे आता आम्ही पाय दिला काळाची माथा। एक पाय यमाच्या टाळक्यावर द्यायचा आणि दुसरा पाय वैकुंठात द्यायचा, ही दशा मानवी जीवनात यावी। काळाने आम्हाला खाऊ नये, आम्ही काळाला खाऊ। एक पाय यमाच्या टाळक्यावर आणि दुसरा पाय वैकुंठात, हे मानवी जीवनाचं सार्थक असतं। इथपर्यंत आम्हाला जाता यावं। अन्यथा नाथ महाराज बोलले की एका जनार्दनी असे किती झाले। तुमच्या आमच्यासारखे खंडीवर पेंडी डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर, मी म्हणणारे उद्योगपती, लीडर्स वगैरे व्हॉटनॉट अँड व्हॉटनॉट। एका जनार्दनी असे किती झाले, अगणित आकडा आहे, अगणित। वाहत्या पाण्यावर बोटानं नाव लिहावं, किती वेळ टिकेल? लिहूस तर पुसल्या जाईल। वाहतं पाणी त्यात बोटाने नाव लिहिलंय, लिहूपर्यंत पुसल्या जातं। तसं काळाच्या ओघात आली आणि गेली माणसं, त्यांची कोणी यादी ठेवली? एका जनार्दनी असे किती झाले आमच्यासारखे, तुमच्यासारखे पदाधिकारी? एका जनार्दनी असे किती झाले, कोणी हिशोब ठेवलाय? अगणित आकडा आहे, पण यादी त्यांची ठेवल्या जाते। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे। रेकॉर्डला पाठीमागं नाव राहावं आणि ते परमनंटली राहावं। आणि परमनंट फक्त 2च आहे, एक संत आणि दुसरे भगवंत। अदरवाईज नथिंग इज परमनंट। तर ते मानवी जीवनाचं सार्थक आहे। अन्यथा वाया एरझार हरिविना, आले आणि गेले, वाया एरझार हरिविना, चक्कर झाली मानवी जीवनाची। प्रत्येक मनुष्य यशासाठी झगडत असतो, जरूर झगडा। प्रत्येक मनुष्य यशासाठी झगडत असतो, परंतु मानवी जीवनाचं सगळ्यात मोठं यश काय असेल तर मृत्यूवर विजय मिळवणे। तो ज्याला मिळवता आला
त्याचं जीवन सफल झालं. ज्याला नाही मिळवता आला तो वाया एरझार हरिविन चक्कर झाली. आणि मृत्यूवर विजय मिळवणारे फक्त आणि फक्त संत असतात, श्री संत जगनाडे महाराजासारखे. एकदा टाळ्या वाजा त्यांच्या नावाने. श्री संत जगनाडे महाराज हे तुकोबारायच्या 14 टाळकऱ्यापैकी एक होते. तुकोबाराय कीर्तनाला उभा राहिले की 14 टाळकऱ्यांनी टाळ घेऊन उभं राहायचं. आणि त्यातले तुकोबारायचे सर्वात आवडते शिष्य जर कोण होते ते श्री संत जगनाडे महाराज. तुकोबारायच्या वैकुंठ गमनापर्यंत सावलीसारखं जर त्यांना कोण चिटकून राहिले तर फक्त संताजी जगनाडे. इतर 13 प्रसंगानुसार यायचे, पण संताजी जगनाडे तुकोबारायच्या पाण्याचा गोटे घेतले होते. 24 तास तुकोबारायसोबत. तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि काही दिवसानंतर जगनाडे महाराजांचं देहावसन झालं, वैकुंठ गमन झालं त्यांचंही. ज्यावेळेस त्यांचा दफनविधी चालला संताजी महाराजांचा, प्रेत खड्ड्यामध्ये टेकवलं. प्रेत असं वर यायचं खड्ड्याच्या बाहेर, पुन्हा टेकवलं, प्रेत बाहेर यायचं खड्ड्याच्या बाहेर जमिनीवर. असं 15 वेळेस घडलं. प्रेतातून आवाज आला, माझ्या तुकोबाला बोलवा आणि माझ्यावर मुठभर माती टाका, तरच मी दफन करून घेईल, अन्यथा नाही. प्रेत दफन होईना गेलं. 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. फार काही लाखो वर्ष झाली नाही याला, फक्त 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. घडलेला इतिहास. तुकोबाला बोला म्हणले माझ्यावर माती टाकण्यासाठी. ज्यावेळेस तुकोबाराय आले, साक्षात तुकोबाराय वैकुंठातून आले आणि जगनाडे महाराजांना विनंती केली. प्रेत खड्ड्यामध्ये ठेवण्यात आलं. मुठभर माती पहिली तुकोबारायने टाकली आणि प्रेताचा दफनविधी झाला. हे सफल जीवन असते. मोबाईल बंद ठेवा. हे सफल जीवन असते. इथपर्यंत आम्हाला मजल मारता यावी. तुम्ही अतिशय सुंदर आहात, अतिशय श्रीमंत आहात, तुमच्यापाशी ट्रकभर नोट आहेत, ट्रकभर, थोड्या तितक्या नाही, ट्रकभर, पण मृत्यू डोक्यावर गिरट्या घालतोय. काय कामाच्या त्या नोटा? तुमचं यशस्वी जीवन तेव्हाच म्हणावं की जेव्हा तुम्हाला मृत्यूवर विजय मिळवता आला. तो मिळवता येतो आणि तो मिळवण्यासाठीच मनुष्य जन्म आहे. आणि त्यासाठी संतपदाची अचिव्हमेंट करावी लागते, प्राप्ती करावी लागते, की जी संताजी महाराजांनी केली, तुकोबारायाने केली, ज्ञानोबारायाने केली. संताची मांदियाळी होती तेव्हा. संत कुणाला म्हणावं? 4 ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि 4 तुकोबारायचे अभंग पाठ झाले आणि 10-5 कीर्तनं केली की आम्ही त्याला संत म्हणू लागतो. ही संत नसतात, ही संत वाङ्मयाची प्रचारक असतात. संत वाङ्मयाचा प्रचारक वेगळा आणि संत वेगळा. संत हा अतिशय दुर्मिळ असतो. शेकडो वर्षात एखादा संत होतो. शेकडो वर्षात. तुकोबारायचे जे टाळकरी होते त्यात जगनाडे महाराज प्लस निळोबाराय, संत निळोबा महाराज आणि निळोबारायाची शिष्या बहिणाबाई. निळोबारायानंतर या महाराष्ट्रभूमीत किंवा भारतभूमीत किंवा जगामध्ये अजून संत आला नाही. निळोबाराय हे शेवटचे संत. आम्ही कुणालाही संत म्हणतो, पदव्या देतो. दे आर सो कॉल्ड संत, दे आर नॉट रिअल संत. तुकोबा आणि निळोबा या गुरु शिष्याच्या जोडीनंतर निळोबा इज द लास्ट संत. त्यानंतर संत नाही आहे. त्यातलेच जगनाडे महाराज, त्या 14 मधले. निळोबाई त्यातलेच. एकूण 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. याला पुरुषार्थ म्हणतात. मर्दानगी गाजवणं, टू व्हॉट वी कॉल ॲज अ पुरुषार्थ. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म म्हणजे नीतिमूल्य, नीतिमूल्यानं अर्थ, नीतिमूल्यानं काम, स्त्रीभोग, आणि या नीतिमूल्याच्या बेसवर मोक्ष. म्हणून मोक्षाचा बेस काय असेल तर धर्म आहे, नीतिमूल्य आहे, सत्यता आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ. मोक्ष हा 4था पुरुषार्थ. आणि या 4थ्या पुरुषार्थाच्या माथ्यावर पाय ठेवलेला एक 5वा पुरुषार्थ आहे, ज्याला संतपद म्हणतात. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. ज्ञानोबाराय. या 4 पुरुषार्थाच्या म्हणजे सगळ्यात मोठा मुक्ती हा पुरुषार्थ 4था, पण त्याच्याही टाळक्यावर पाय ठेवला तो संतानं, अर्थात भक्तीनं. चहू पुरुषार्थ श्री भक्ती जैसी. अर्थात संतपद हा 5वा पुरुषार्थ आहे.
आणि दॅट इज द फायनल अचिव्हमेंट ऑफ द लाईफ. त्याच्यापुढं प्राप्त करायचं काही शिल्लक राहत नाही. ती शेवटची अचिव्हमेंट असते आणि ती ज्याला करता आली त्यांनी जिंकलं, त्याचं जीवन सफल झालं. अन्यथा तुमच्या आमच्यासारखे असे प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कलेक्टर खिसमिस गलबाला आले काय गेले काय काळाच्या वगत कुणी आमचा हिशोब ठेवला. एका जनार्दनाशी किती झाले नारायणराव, एका जनार्दनाशी किती झाले बरी हरिनाम सेविले तोच धन्य. किती आले अगणित आकडा आहे. आमचा कोणी हिशोब ठेवत नाही. किड्यामंगासारखे येऊ आणि जाऊ. हिशोब तेव्हा ठेवला जाईल की जेव्हा आम्ही मृत्यूवर विजय मिळवू, संतपद प्राप्त करू. मोक्षामध्ये जीवनाची पूर्णता असते, संतपदात जीवनाची परिपूर्णता असते, सफलता असते. मुक्त होऊन देव अनुभवता येतो, संत होऊन देव पाहता येतो. लिसन मी केअरफुली. मुक्त होऊन देव अनुभवता येतो, संत होऊन देव पाहता येतो. आणि आमच्या वारकरी संतांनी प्रत्येकानं देव पाहिला. नुसता पाहिला नाही, देवाने या संताची चाकरी केली, गुलामगिरी केली, दास्यत्व केलं. एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय. नाथ महाराज काय म्हणतात नाथ? एका जनार्दनी भक्त, भक्त म्हणजे संत, एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय. देव हा संतांच्या अंकित असतो. देव हा संताचं दास्यत्व करतो. देव हा संताचा चपरासपणा करतो, गुलामगिरी करतो. 36 वर्ष भगवान कृष्णाने श्रीखंडाच्या रूपात नाथाच्या घरी कावडीने पाणी वाहिलं. 36 वर्ष. नाथासारखं भाग्य इतर संतांना लाभलं नाही. देवाने इतर संताचंही दास्यत्व केलं, पण नाथाचं जे दास्यत्व केलं 36 वर्ष. डोंट डिस्टर्ब प्लीज. नाथांना 36 वर्ष. आजही पैठणला बघा तुम्ही, एक छोटासा रांजण आहे पैठणला. तुम्ही बघा यात्रेला जाऊन षष्टीला, छोटासा रांजण आहे. त्यात ती श्रीखंडाची कावड पडल्याशिवाय तो रांजण भरत नाही. तुम्ही एक ट्रॅक्टरभर पाणी टाका त्यात, जाऊन बघा, अनुभव घ्या. भरत नाही ते. ती गुप्त रूपाने कावड येते भगवान कृष्णाची श्रीखंडाच्या रूपात. त्या रांजणात पाणी टाकले की ते रांजण आपोआप भरतो. तुम्ही असे 100 घागरी टाका त्यात, भरत नाही ते. आणि फार पडतात 20 घागरीचा रांजण येतो. हा महिमा समजून घ्या संतांचा. विज्ञानाला डिनाय करायचं नाही. विज्ञान सर्वस्व आहेच आहे, पण विज्ञान आणि अध्यात्म यांनी हातात हात घालून चालावं. विज्ञानाची फळं नीट चाकायची असतील तर त्याला अध्यात्माची संगती द्या. अन्यथा अध्यात्म आणि विज्ञान हे विध्वंसक ठरते. आणि सध्या दहशतवाद आणि भ्रष्टाचार याचंच एक फळ आहे. अध्यात्म आणि विज्ञानाने हातात हात घालून चालावं, तेव्हा हे विज्ञान जगाच्या हिताचं ठरेल. अन्यथा ते विध्वंसक ठरतं. माणुसकी म्हणजे विज्ञान हा दोष असतो, आणि अध्यात्मानं माणसाच्या जीवनात माणुसकी येते. आणि विज्ञानाच्या मुळाशी माणुसकी असावी तर त्या विज्ञानाचा चांगला वापर होतो. अन्यथा विज्ञान विध्वंसक ठरतं. त्याच्या मुळाशी माणुसकी नसेल, अध्यात्म नसेल तर. म्हणून विज्ञान युगात वावरत असताना आम्हाला मोठं भूषण वाटतं. कसले संत, कसली ज्ञानेश्वरी, कसली गाथा, आणि कशाचं काय भाकड कथा आहे त्यात शिरून बघा. आय एम नॉट फुलिश. मी सुद्धा एक MS आहे. मी साधासुद्धा माणूस नाही आहे. हातभर डिग्री माझी. आय एम MS, MBBS MS. पण वेडा झालो मी ज्ञानेश्वरीमुळं. का? त्यात मी शिरलो. आपणही शिरून पहा, आपणही वेडे व्हाल. ज्ञानेश्वरी संसाराचा मोह घालवते. माझं वाक्य नीट आहे का? ज्ञानेश्वरी संसाराचा मोह घालवते पण स्वतःच्या मोहात पाडते. हा ज्ञानेश्वरीचा ग्रेटनेस आहे. काय बोललो मी? ज्ञानेश्वरी संसाराचा मोह घालवते पण स्वतःच्या मोहात पाडते. हा ज्ञानेश्वरीचा महिमा आहे. आणि तिच्या मोहात पडला की मनुष्य बाहेर निघू शकत नाही. आता बोलण्याची नाही देवाविन काही, आणि आता वाचण्याची नाही ज्ञानेश्वरीविन काही. बोलेल तर रामकृष्ण हरी, वाचेल तर ज्ञानेश्वरी. ही अशी अवस्था जीवनात येते. ज्ञानेश्वरीत पडलात तर, आणि जरूर पडा. मी तर म्हणतो ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय माणसानं मरूच नाही. मरूच नाही. नुसती वाचावी नाही तर त्यात बुडावं, अनुभवावी, गळी उतरावी, जीवनाचं सार्थक होईल. आलेत, खाल्ले पिले, मजा मारली, हे तर कुत्रे मांजरं करतात, झाड डुकरं मांजरं करतात, पशुप्राणी आहेत करतायत. पण ती सार्थकता अध्यात्मात, ज्ञानेश्वरीच्या वाचनात, भगवत भजनात असते. संत कुणाला म्हणावं हा विषय होता की ज्याच्याजवळ मूर्तिमंत विवेक वैराग्य आहे. वैराग्य शब्दाचा अर्थ होतो की एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे. एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे म्हणजे वैराग्य. मातीयेचे ढिखळ आणि सोनियाचे निखळ सरिसेची मानी. ज्ञानोबा आहे. मातीयेचे ढिखळ आणि सोनियाची निखळ. 1 किलो मातीचा ढेकूळ आणि 1 किलो सोन्याचा गोळा एकाच नजरेने पाहतो.
मातीच्या ढेकळाला जसं तुम्ही तुडवून तुच्छ समजून पुढं निघून जाता, तितकं सोन्याच्या 1 किलोच्या गोळ्याला तुच्छ समजून पुढं निघून जावं. दिस इज कॉल्ड वैराग्य. मातीयेचे निखळ, सोन्याचे निखळ आणि मातीयेचे डिखळ सरीचेच माने. एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे. आता देवा तू पाहिजे, काही नको, काही नको. याला वैराग्य म्हणतात. एकदा एका माणसाला म्हटलं की तुला मी भारताचा पंतप्रधान करतो, येत्या पंचवार्षिकला तुला भारताचा पंतप्रधान करतो, पण तुझं मुंडकं मी 10 मिनिट पाण्यात बुडवतो. तुला भारताचा पंतप्रधान करतो पण तुझं मुंडकं 10 मिनिट पाण्यात बुडवतो. मनुष्य तयार होईल का? मनुष्य काय म्हणेल? यावेळेस तो कुणाला शरण असेल? हवेला. मुंडकं पाण्यात बुडवायचं ना, तो कुणाला शरण असेल? फक्त हवेला. तुम्ही मला काही नको, पंतप्रधान नको, काही नको, काही नको, मला फक्त हवा द्या. मनुष्य फक्त हवेला शरण असेल. पंतप्रधान करायला तुम्ही पण पाण्यात मुंडकं बुडवायला लागलात, तो सर्वाइव्ह होईल का? नाही होणार, मरेल. मग तो काय मागेल? नको, मला फक्त हवा द्या. या प्रसंगी मनुष्य जसा फक्त हवेला शरण असतो, फक्त हवेला, अनन्य शरण, अनन्य शरण, फक्त हवेला, बाकी काही नको, आता फक्त हवा द्या, हवा द्या. देवा आता काही नको, आता तू पाहिजे, काही नको, तू पाहिजे. ही अवस्था जीवनात येणे म्हणजे वैराग्य. न आवडे धन जन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे धन जन माता पिता. आता काही नको देवा, तू पाहिजे. ही मनाला चाहूल लागणे, अशी दशा अवस्था जीवनात येणे म्हणजे वैराग्य. एका भगवंताच्या नामाशिवाय कशाचीच आवड शिल्लक न राहणे म्हणजे वैराग्य. आणि विवेकासहित वैराग्य जर असेल तर यातून पुढे सद्गुरूच्या कृपेने आत्मज्ञान, आणि आत्मज्ञानानंतर श्रीगुरूच्या कृपेने तुम्हाला मोक्ष मिळत असतो. आणि मोक्ष मिळाल्यावर जो मुक्तीवर भजनयुक्त असतो, मुक्त होणे देवाचं नाव घेतो. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव. मुक्तीवर जो भजनयुक्त असतो, नामस्मरण देवाचं चालूच ठेवतो, तो संत असतो. आणि ज्याने प्रत्यक्ष, ज्याजवळ विवेक वैराग्य आहे, आत्मज्ञान आहे, श्रीगुरूच्या कृपेने जो संत बनला आहे आणि मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्याने प्रत्यक्षात देव पाहिला आहे आणि देवानं ज्याची चाकरी केली, त्याला संत म्हणतात. त्याला संत म्हणतात. 4 कीर्तन 4 प्रवचन केलं म्हणजे माणूस संत होत नसतो. ते संत वाङ्मयाचे प्रचारक असतात, संत नाही. शेकडो वर्षात एखादा संत होतो. आणि अशा महासंताच्या मांदियाळीत मोडणारे आमचे श्री संत जगनाडे महाराज, असे महान संत. आज त्यांची जयंती आपण साजरी करत आहोत. आणि जयंतीला पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. जयंती आणि पुण्यतिथी त्यांची असते की ज्यांच्या नामानं गडगंज पुण्य लुटल्या जातं, पुण्य मिळवल्या जातं. संत यांच्या नामस्मरणानं त्यांच्या जयंतीला आणि पुण्यतिथीला जर त्यांच्या नामाचा मी जाप केला तर अगणित पुण्यप्राप्ती होते. म्हणून संतांच्या पुण्यतिथी आणि जयंती साजऱ्या करायच्या असतात. ज्यांचा कधी अंत होत नाही ते जयंत बनले, त्यांची जयंती. जयंती शब्द कसा आहे? जयंत, जयवंत. ज्यांचा कधी अंत होत नाही, जे जयंत बनले, त्यांची जयंती. आणि ते फक्त संत असतात. आणि आज आमचे हे जयंत असलेले, ज्यांची जयंती साजरी करतो, असे जयंत श्री जगनाडे महाराज. देव होऊन देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि म्हणून संत बनण्यासाठी माणसाला आत्मज्ञानाची गरज असते. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रुपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. संतपद जर मिळवायचं आहे तर तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करावी लागते. त्याशिवाय संतपद मिळत नाही. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारून. नामदेवराय. ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारून. तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती केल्याशिवाय संतपद मिळत नाही. हे आत्मज्ञान म्हणजे काय? मी देह आणि देहसंबंधीने माझं, याला म्हणायचं अज्ञान किंवा माया किंवा अहंकार. मी देह आणि देहसंबंधीने माझं, हा फापट पसारा, धन दौलत बायका मुलं वगैरे वगैरे. मी देह आणि देहसंबंधीने माझं, हे अज्ञान आहे, अहंकार आहे, माया आहे. आणि मी देह नसून आत्मा आहे, अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे आत्मज्ञान. आम्ही स्वतःला देह समजतो, आम्ही देह नाहीत, आम्ही आत्मा आहोत.
आणि आत्मा विश्वव्यापी आहे आणि आत्म्याच्या रूपाने मीच जग व्यापलं आहे, अशा अद्वैतात जाऊन आरूढ होणं. मी डॉक्टर मोठे आणि तुम्ही डॉक्टर मोठेच, ही भावना ज्यावेळेस माझी होईल त्यावेळेस मला आत्मज्ञान झालं. मी अद्वैतवाद गेलो. माझी मारुती कार मी वापरली, डॉक्टर मोठेने वापरली, तुमच्यापैकी कुणी घेऊन गेला तर डॉक्टर मोठेनीच वापरली, ही भावना येणं म्हणजे आत्मज्ञान होणं, वैराग्य येणं. मी माझी गाडी वापरली आणि तुम्ही नेली, की मी जर म्हटलं तुम्ही नेली, हे द्वैत आहे. मी माझी गाडी वापरली आणि तुम्ही नेली, मग ती भले ओढून नेली, चोरून नेली, तर ती मीच नेली, कारण तुम्ही आणि मी एकच आहोत. कारण मी आत्मा आहे, आत्मा विश्वव्यापी आहे आणि आत्मा एक आहे. याचा अर्थ आत्म्याच्या रूपानं सगळं जग मीच व्यापले, जगात मीच नटलो आहे, माझ्याशिवाय दुसरं कुणी नाही आहे. मीच आणि तुम्ही मीच, याला अद्वैत म्हणतात. आणि अशा अद्वैतात जो आरूढ होतो, अशा बोधावर जो आरूढ होतो की आत्मस्वरूप मी आत्मा आहे, आत्मस्वरूपाने मी जग व्यापले, याला आत्मज्ञान म्हणतात. आणि इथपर्यंत ज्यावेळेस मनुष्य मजल मारतो त्यासाठी वैराग्य लागतं, विवेक वैराग्य, आणि तेव्हा त्याला संतपदाची श्रीगुरूच्या कृपेने प्राप्ती होत असते. आणि हे आत्मज्ञान याची डेफिनेशन करत असताना मी कोण आहे, मी कोण आहे. तुम्ही BHMSचे कोणी PGचे स्टुडंट आहात, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायडे कोणी टीचर आहात, कोणी MBBS असतील, MS MD असतील, जे काय असेल ते. तुम्ही फक्त BHMSच आहात का? तुम्ही फक्त MBBSच आहात का? तुम्ही फक्त पुरुषच आहात का? तुम्ही फक्त स्त्रीच आहात का? तुम्ही कोण आहेत? मी कोण आहे? कुठून आलो आहे? मला कुठं जायचं आहे? कशा करता आलो आहे? माझा कायमचा पत्ता काय? हे ज्यांनी शोधलं तो संत बनतो. मी कोण आहे आणि माझा कायमचा पत्ता काय आहे? मी डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, बीड, आदर्शनगर, DP रोड, हा माझा सध्याचा हल्लीचा कायमचा पत्ता आहे. तुम्ही जर मला म्हणले मोठे सर तुमचा पत्ता द्या, तर मी काय देईल? डॉक्टर भागवत मोठे, MBBS MS, नेत्रतज्ञ, आदर्शनगर, DP रोड, बीड. हा माझा कायमचा पत्ता आहे का? दिलाय मी तुम्हाला, पण हा माझा कायमचा पत्ता आहे का? किती दिवस? आता आय एम रनिंग 58, 58 चालू आहे, अजून 42 वर्ष. माणसाला आयुष्य 100 वर्षाचं, अजून 42 वर्ष, तेही पांडुरंगानं दिलं तर, पुढचे 42 बोनस दिलं तर. अजून 42 वर्षांनी जर तुम्हाला वाटलं की डॉक्टर मोठ्यांना पत्र टाकायचं आहे, तर ते डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, बीड, आदर्शनगर या पत्त्यावर मला पत्र येईल का? माझ्या बायका मुलाला मिळेल, पण मला मिळेल का ते पत्र? मला मिळेल का? मग डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, आदर्शनगर, बीड हा माझा कायमचा पत्ता ठरतो का? नाही आहे. माझा याच्याशिवाय काहीतरी वेगळा पत्ता असावा की तो पत्ता मी तुम्हाला दिल्यानंतर कधीही तुम्ही मला फोन केला किंवा पत्र टाकलं तर मला मिळावं. हा माझा तात्पुरता पत्ता आहे, कायमचा नाही आहे. मग माझा कायमचा पत्ता काय आहे? हा मला शोधायचा आहे. कोण आहे मी? कुठून आलो आहे? कशा करता आलो आहे? माझा कायमचा पत्ता काय आहे? याचा शोध घ्यायचा आहे. याचा शोध घेतो तो संत असतो, तो संताजी जगनाडे असतो. काय पत्ता आमचा? विवेकानंदाच्या चरित्रात एक गोष्ट अशी येते की स्वामी विवेकानंद आणि त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस, रामकृष्ण परमहंस आणि तुळजापूरची भवानी माता, जिला कलकत्त्यामध्ये काली म्हणतात. विवेकानंद कलकत्त्याचे परमहंस, रामकृष्ण परमहंस आणि काली माता, अर्थात आपली तुळजापूरची भवानी आई, हे दररोज एका ताटात जेवायचे. दररोज, हा नित्याचा क्रम, दररोज एका ताटात जेवायचे. ही गोष्ट, ही वार्ता सगळ्या कलकत्त्यात, पश्चिम बंगालमध्ये पसरली. असाच एक धनिक सेठजी त्याच्या कानावर गेलं की परमहंस आणि भवानी माता एकत्र एका ताटात जेवत आहेत. काना पण जाऊन त्यांना विनंती करावी आणि एखाद्या दिवशी मातेलाही आपल्या घरी बोलून घेऊन आपल्या ताटात किंवा आपल्या घरी तरी जेवण मातेने जावं. हा मनुष्य स्वामीकडे गेला, परमहंसाकडे, आणि म्हणले महाराज माझ्या असं असं कानावर आलं आहे, खरं आहे का? म्हणले खरं आहे. खरं आहे म्हणले. म्हणले मग एक दिवस मातेला, भवानी मातेला माझ्या घरी जेवायला पाठवा ना. म्हणले पाठवतो, त्यात काय? म्हणले पाठवा ना. म्हणले तुझा पत्ता सांग. म्हणले MIDC, श्री ऑइल मिल, बीड.
आणि म्हणल्या तुझ्या कारखान्याचा पत्ता झाला, तुझा सांग पत्ता घरचा. म्हणले माळीवेस सुभाष रोड बीड. अरे हा घरचा पत्ता झाला. आता कलकत्त्याचे पत्ते माहीत नाही म्हणून मी बीडचा सांगायलो आहे. सुभाष रोड माळीवेस बीड. अरे हा तुझ्या घरचा पत्ता झाला, तुझा पत्ता सांग. म्हणले आता माझा पत्ता काढला, याच्यापुढं माझा पत्ता मला माहीत नाही. म्हणले मग जा, ज्या दिवशी तुला तुझा पत्ता माहीत होईल त्या दिवशी माझ्या वसिल्याची गरज नाही आहे. भवानी माता स्वतःहून येईल आणि तुझ्या ताटात जेवेल. माझ्या वसिल्याची गरज पडणार नाही. फक्त तू तुझा पत्ता शोध. काय आमचा पत्ता? मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. कोण आहे मी? मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. ज्ञानोबा बोलतोय, मी तो वासुदेव कृष्णता. मी विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण आहे. कोण आहेत आम्ही? आम्ही माणसं नाही आहेत, आम्ही देवच आहोत. पण अहंकारात बद्ध झाल्यामुळे माणसं झालो. हा अहंकार गाळला, अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. रामकृष्ण नामाच्या साधनेने अहंकार मारायचा, गाळ्याच्या खाली देवच उरतो. देव प्लस अहंकार बरोबर जीव. आणि साधनेने रामनामाने अहंकार मारायचा. आता देवातून अहंकार वजा केला, खाली फक्त देव उरतो. म्हणजे आम्हीच देव होतो, वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही. याला म्हणतात नराचं नारायण बनणं. आम्ही वासुदेव आहोत, कृष्ण आहोत, आत्मस्वरूप आहोत, विश्वव्यापी आहोत. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. हा आमचा कायमचा पत्ता आहे. आत्मस्वरूप विश्वव्यापी वासुदेव श्रीकृष्ण. आत्मस्वरूप म्हणून आमचे दोनच पत्ते ठरतात. एक तर विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण किंवा स्मशान. दोनच पत्ते ठरतात. विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण किंवा स्मशान. कोणत्या पत्त्यावर उतरायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. ज्याचं त्यांनी ठरवायचं कोणत्या पत्त्यावर उतरायचं. आमचा कायमचा पत्ता आहे आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण. तो जर नाही गाठता आला तर आमचा कायमचा पत्ता ठरतो स्मशान. स्मशान. एकदा एक साधू हिवाळ्याचे दिवस उन्हाला बसलाय, बाजूला 10-5 भक्तगण बसलेत आणि अध्यात्मावर चर्चा चालली आहे. तेवढ्यात एक चोर पळत आला. साधूच्या अंगावर शाल होती, थंडीचे दिवस. चोर पळत आला आणि चोरानं शाल हिसकावली आणि पळून गेला. साधू उठला. चोर गावाच्या दिशेने पळाला आणि साधू उलट्या दिशेने पळू लागला की जिकडे स्मशान होतं. सभोवताली बसलेली माणसं हसू लागले. म्हणजे काय साधू महाराज तुम्ही वेडे आहेत का? चोर गावाच्या दिशेने पळाला आहे आणि तुम्ही उलट्या दिशेने पळत आहेत, आणि तुम्ही पळतायत तिकडे स्मशान आहे. अशाने चोर गटायचं कसं उलट्या दिशेने पळाल्यावर? साधू म्हणला, बाबांनो तुम्ही बोलताय बरोबर आहे, तुम्ही बोलताय हे मला कळत आहे, पण तो तरणा ताटा आहे, मी म्हातारा आहे. आज मी किती पळत होतो मला घटणार नाही. मग काना मी त्याच्या कायमच्या पत्त्यावर जाऊन बसू की त्याला कधी ना कधी त्या पत्त्यावर यावंच लागेल. मी त्याच्या अशा पत्त्यावर जाऊन बसतो की त्याला कधी ना कधी तिथं यावंच लागेल. त्या पत्त्यावर जाऊन बसतो. मी त्याच्या मागं का पळू आज? म्हणून मी या दिशेने चाललो आहे. आणि तिकडे स्मशान आहे. साधू गेला आणि स्मशानात बसला. योगा 8 दिवसांनी तो चोर मेला. दृष्टांतातला चोर लवकर मरतो. 8 दिवसांनी तो चोर मेला. त्याच सभोवताली बसलेल्या माणसाने त्यांच्या अंगावर शाल टाकली आणि त्या चोराची ताटकी बांधली. शाल टाकल्याने घेऊन आले, स्मशानात प्रेत टेकवलं. साधू बसलेलाच होता. साधू पटकन उठला आणि आपली शाल ओढली आणि त्या लोकांना म्हटलं, बघा मी माझी शाल वसूल केली का नाही? मी तुम्हाला म्हटलं होतं ना त्याच्या मागे मी कुठं पळत बसू. मी त्याच्या कायमच्या पत्त्याला जाऊन बसतो की जिथं त्याला कधी ना कधी यावंच लागेल. आला का नाही तो कायमच्या पत्त्याला? मी माझी शाल वसूल केली. म्हणून जागे व्हा. दोनच पत्ते आहेत. एक तर विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण, ज्याला संतपद म्हणतात, ते जर नाही गाठता आलं तर आमचा पत्ता ठरतो स्मशान. मग तुम्ही कोणी असा, तुम्ही कोणीही असा. मृत्यूपुढे सगळी आयट थांबते, तुम्ही कोणी असा. मृत्यूपुढे सगळी आयट थांबते, तुम्ही कोणी असा. तुम्हाला जर आत्मस्वरूपाचा पत्ता नाही गाठता आला तर तुमचा पत्ता ठरतो कायमचा पत्ता स्मशान. समयासी सादर व्हावे, शेवटी एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. सावता महाराज. समयासी सादर व्हावे, शेवटी एकटेची, हा शब्द फार महत्त्वाचा आहे. शेवटी एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. एकट्याला जावं लागतं. दिलं घेतलं तर सेजे, नाही तर पोटभाजी. आपल्याकडे एक मन आहे, जगे दिल्या घेतल्याचं आहे. नवरा जर मेला, यातलं एक शब्द लक्षात, शेवटी एकटेची स्मशानी राहावे. एकटेची, एकट्याला जावं लागतं.
नवरा मेला बायको उमऱ्यापर्यंत येते. आपल्या मराठमोळ्यात आपण जातो स्मशानापर्यंत बायका, पण बायकांनी स्मशानात येऊ नये, शास्त्रात वर्ज्य आहे. बायको उमऱ्यापर्यंत, नवऱ्याचं प्रेत चाललं आहे, बायको उमऱ्यापर्यंत, तिथूनच सी ऑफ, फिर मिलेंगे. बायको उमऱ्यापर्यंत, मुलंबळ आणि नातेवाईक स्मशानापर्यंत. आपला देह जो मेला आहे तो चितेपर्यंत, तोही आपली संगती करत नाही. हा देह आपला नाही. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोगरचना मिळवावी. नरवरा बोलत आहेत, या शरीरा पराधीना, एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोगरचना मिळवावी. हे शरीरही आपलं नाही आहे, कुणीतरी आईच्या उदरात घडवले आणि आम्हाला बहाल केले, आमचं नाही आहे. म्हणजे याच्यावर काळाची सत्ता आहे, आमचं नाही. देह काळाचे, धनकुबेराचे, हे तर मनुष्याचे काय आहे, माणसाचं काहीच नाही. उघडेची यावे उघडेची जावे, सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही वा जीवाचे. उघडेची यावे उघडेची जावे, उघडे यायचे उघडं जायचे, कारण हा देह आमचा नाही, याच्यावर काळाची सत्ता आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, मग हे तर मनुष्याचे काय आहे, काही नाही. त्यांनी उघडे यायचे आणि उघडं जायचे. तू किती माझं मन तोंडावर पडूस तर पड, किती मरमर कर, तुझं काही नाही आहे. हा देहही तुझा नाही. हा देह जिथे जळून जातो तो देह आपली संगती करत नाही, कारण आपण देह नाहीच आहेत. एकटा जीव पुढे प्रवासाला निघतो, पुढचा देह धरण्यासाठी, जन्म धरण्यासाठी, आणि त्याची संगती आत्मा करतो, म्हणून तो जीवात्मा आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की प्रेमच करायचं असेल तर आत्म्यावर करा, आणि आत्मा पंढरपुरात पांडुरंगाच्या रूपानं उभा आहे. म्हणून प्रेमाचा एकमात्र विषय काय असेल तर तो आहे पांडुरंग, बायका मुलं नाही, ती आपली नसतातच. निरुपचारा प्रेमा विषय होय जो विरोत्तमा, दुजे नव्हे की आत्मा ऐसेच जाणावे. प्रेमाचा एकमात्र विषय काय असेल तर तो आहे आत्मा, बायका मुलं तर नाहीच. तुम्ही म्हणाल मग बायका मुलं सोडून द्यायचे का? नाही, त्यांचा उत्तम सांभाळ करायचा, ती आमची जिम्मेदारी, पण त्यांच्यातून सुटता आलं पाहिजे. गाय जशी, बघा तुम्ही, गाय असते लहानपणी सगळ्यात जास्त प्रेम माणसापेक्षा गाय आपल्या वासरावर जास्त प्रेम करते. बरं उरकतं घेऊ का ऐकलेत, गुंतलेत माझ्यात तुम्ही? कारण हे लांबलं तर अजून अर्धा तास लांबेल. इफ यू आर इंटरेस्टेड, मी पुंडली म्हणून मोकळा होतो. ऐकायचं का थांबायचं? कसं करायचं गणेश? बरं ओके एक 15 मिनटं चालेल 15 मिनटं. तुम्ही म्हणाल पांडुरंग परमात्मा जर प्रेमाचा विषय आहे, बायका मुलं नाही, तर बायका मुलांना काय सोडून द्यायचं का? नाही, त्यांचा उत्तम सांभाळ करायचा, पण त्यांच्यातून आम्हाला सुटता आलं पाहिजे. जगात मला सांगा, आपल्या अवलादीवर, संततीवर सगळ्यात जास्त प्रेम करतं कोण करतं? गाय. बघा तुम्ही, बाईचं आपल्या मुलावर जेवढं प्रेम आहे त्याच्यापेक्षा कितीतरी अनंतपटीनं प्रेम गाईचं आपल्या वासरावर असते. बाईचं लेकरू आणि गाईचं वासरू गोठ्यात बंद आहेत, गोठ्याला कुलूप आहे, गोठ्याला आग लागली, बाई नुसती रस्त्यावर बोंबलेल, माझ्या बाळाला वाचा, तर त्या नाचेल, पण आगीत शिरायची नाही. गाय तसं करत नाही. शिंगानं दार मोडेल, त्या वासराचा दोर तोडेल, वासराला अलगत बाहेर घेऊन येईल. जगात सगळ्यात जास्त प्रेम आपल्या संततीवर कुणाचं असेल तर गाईचं, सगळ्यात जास्त, पण गाईचं जास्त, असं ज्ञानोबा राय म्हणतात. वत्सावरून धेनुचे स्नेह राना नवचे, ज्ञानोबा राय. पण हीच गाय सगळ्यात जास्त आपल्या संततीवर प्रेम करणारी गाय. ज्यावेळेस त्या गाईचा वासरू ज्यावेळेस बैल होतो 3-4 वर्षांनी, मोठा बैल गाडी उडत असतो, गाय डोंगरावरून चरून आली आणि तिचंच वासरू बैल झाले, आणि त्या बैलाची बैलगाडी त्या गाईला आडवी आली, तर ती गाय त्या वासराकडे डुंकूनसुद्धा पाहत नाही की एकीकडे मी तुझी आई होते, ओळखसुद्धा देत नाही. जगात सगळ्यात जास्त प्रेम करणारी गाय वासरावर, पण त्याचा बैल झाल्यावर ती त्याला ओळखसुद्धा देत नाही की मी तुझी आई होते. गाय जशी आपल्या संततीची आसक्ती हळूहळू कमी करते, तसं आम्हाला आमच्या संततीची आसक्ती हळूहळू कमी करता यावी. अन्यथा ज्याची तुझं गुंती, याच्यात आम्ही गुंतो, ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती. यमाचे हाती बांधूनिया देती, भूषणेही घेती काढूनिया. दुपारा मेला तर म्हणतात उरका अंधार पडाल. अलग लक्षामध्ये
सकाळी मेला तर उरका 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 ऊन होईल, गडबड असते. प्रेत बाहेरी घालीजे हे असो हातो क्षाळी जे कष्माळा ते. सुंदर बिल्डिंग आहे, मोठा मालक आहे, कोट्याधीश आहे. एकदा प्रेत पडले की ते अशुभ असतं. त्यांना बरोबर प्रेत बाहेरी घालीजे हां हे असो हाते क्षाळी जे कष्माळा ते. उचला उचला चला चला चला, ऊन होईल अंधार होईल, ऊन होऊन अंधार होईल. ज्याच्यासाठी जगलाय ते तुम्हाला मोकलतात. ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती. यमाची हाती बांधून या देती, भूषणेही घेती काढून या. तुकोबार आहे. गुंजवर सोनं अंगावर ठेवत नाहीत, शुधू शुधू काढतात. ज्याच्यासाठी जगलाय. तुमचा सर्वात मोठा शत्रू जर कोण असेल तर जग नाही, तुमची संपत्ती आणि तुमची बायका मुलं. तुमची संपत्ती आणि बायका मुलं. तुम्हाला पुढच्या अनंत प्रवासात जर कोण बांधत असेल, 84 लक्ष योनीमध्ये जर कोण बांधत असेल, पुन्हा पुन्हा जन्माला मरायला कोण लावित असेल, तर आपल्या संततीचा बायका मुलाचा मोह आसक्ती. मग ज्यांच्यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा जन्मावरच्या फेऱ्यात अडकतो ते आमचे मित्र का शत्रू? शत्रूच. शत्रूच. पण आमचा खरा शत्रू जर कोण असेल तर जगत नाही आहे, आमची बायका मुलं आणि संपत्ती. पण यांना सोडायचं नसतं, यांच्यातून सुटायचं असतं युक्तियुक्तीने आणि संतपद गाठायचं असते. ही आसक्ती आम्हाला पुन्हा पुन्हा बांधते. तुकोबाराने एक अभंग लिहिला आहे गाथ्यामध्ये सुंदर. माकडे मुठी धरेले फुटाने. तो मदारी असतो, माकडाचा खेळ करणारा. तो एक अशा प्रकारचं गाडगं बनवतो की त्याच्यात गाडग्याच्या तोंडाचा आकार असा असतो की त्यात उभाच हात जातो आणि उभा हात निघतो. अशी मूठ मारली की हात त्या गाडग्यात अडकतो. त्याचं तोंडच असं बनवलं असतं की सरळ हात आत जातो, सरळ हात बाहेर निघतो. त्या गाडग्यात फुटाने टाकतो आणि ते गाडगे एका झाडाखाली ठेवतो आणि स्वतः खोडावर जाऊन लपतो झाडाच्या. हा सगळा खेळ माकडवरून पाहत असतो. माकड खाली उतरतं, सरळ हात जातो, सरळ निघतो, मूठ मारली की अडकतो. माकड हात घालतं, फुटाण्याची मूठ मारतं. हात काढायला गेला की हात अडकतो, मूठ अडकते. आता ती मूठ जर सोडली तर ते माकड मुक्तच आहे, हात काढून पळून जाऊ शकतं. पण त्याला फुटाण्याचा मोह होतो. फुटाणे खायचे, फुटाण्याचा मोह झाला आहे. मूठ मारली तोंडामध्ये हात अडकतो गाडग्याच्या. तेवढ्यात मदारी पाठीमागून येतो, एक फटकारा देतो आणि त्या माकडाला पकडतो. तसं संसारामध्ये आम्ही नाना प्रकारच्या मुठी मारतो. माझी बायको मारली मूठ, माझं पोरगं मारली मूठ, माझी संपत्ती मारली मूठ, माझी डिग्री मारली मूठ, माझं पद मारली मूठ, माझा पैसा मारली मूठ. ह्या नाना प्रकारच्या आसक्तीच्या मुठी आम्हाला संसारात बांधतात. एक दिवशी यमरूपी मदारी येतो, एक फटका मारतो आणि आम्हाला घेऊन जातो आणि सगळाच खेळ संपतो. आणि म्हणून आसक्तीचं जाळं तोडा. मनुष्य जन्माचा उद्देशच हा आहे की आसक्तीचं जाळं तोडा. बायका मुलाचा सांभाळ उत्तम करा, त्यांना सोडू नका, पण त्यांच्यातून युक्तियुक्तीने सुटता यावं. तुम्हाला ऐकायला वेळ नाही, मी सांगितलं असती युक्ती, पण तुम्हाला ऐकायला वेळ नाही. मला शॉर्ट 5-10 मिनटात थांबायचं. आता 5 मिनटात सुटता यावं, सुटता येतं. तुम्हाला वेळ नाही, वेळेचं दारिद्र्य तुमच्याकडे, म्हणून मी आता नावेलाच माझा झाला आहे. मला थांबावं लागायला आहे. बोलणार तयार आहे, ऐकणारे तयार नाही, हे दुर्भाग्य. आता मी काय करू त्याला. आणि म्हणून जीवनात सारासार विचार असावा. लिसन प्लीज. एक शेवटचे 5 मिनिट. जीवनात सारासार विचार असावा. सार काय, असार काय, सार काय, असार काय, बोलू नका एक मिनिट. जीवनाचं सार काय? कोट्यावधी रुपये मिळवले, कोट्यावधी रुपये मिळवले, हे सार ठरतं का? रावणाची 700 कोटी घर सोन्याची होती, सार ठरली का? इंसान चाहे जितने भी जमा कर ले तू रुपयों के मोती. गालिब बोलतोय शेर. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तू रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. किती मिळव म्हणले, पण एकच ध्यानात ठेव, जाताना ज्या कफनरूपी वस्त्रात तुला गुंडाळायचं आहे त्या कफनाला खिसा नसतो तुला संपत्ती सोबत नेण्यासाठी. त्या कफनाला खिसा नसतो. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तू रुपयों के मोती,
मगर इतना याद रख, कफन को कोई जेब नहीं होती, जेब नाही होती. कफनाला खिसा नसतो, नेता येत नाही. लंगोटीला खिसा नसतो. जन्माला येताना लंगोटी आणि मेल्यावर जाताना कफन, दोघांनाही खिसा नसतो. पॉकेटलेस, दोघांनाही खिसा नसतो. येताना खिसा नाही, जाताना खिसा नाही. उघडेची यावे, उघडेची जावे. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे, उघडेची जावे. म्हणून सार करावं, सार कळावं आणि आसार कळावं. या जीवनाला आलोत, मग सार काय, जे परमनंट काय आहे, अपरमनंट टाकून द्यावं ना, परमनंट जे आहे त्याच्या मागे लागावं. आणि जीवनामध्ये जगतामध्ये एकच सार गोष्ट आहे, ती आहे आत्मज्ञान. आणि ते आत्मज्ञान संताकडे मिळतं. एक आंधळा मनुष्य, एका श्रीमंत माणसाचं लग्न होतं आणि अशी त्यांनी दमडी पेटवली की गावामध्ये सभोवताली जेवढे काही आंधळे लुळे पांगळे गोरगरीब भिकारी असतील त्यांना टोपल्याने नुकती वाढणारे म्हणले, मी माझ्या लग्नात, मुलीच्या लग्नात जेवायला या. ही खबर त्या आंधळ्याला गेली. आंधळा खुश झाला. कधी गोड खायला मिळालं नाही, मिष्टान्न काठी घेतली, टेकोत टेकोत चालला. वाटाने जाताना त्याला एका दगडाची ठोकर लागली आणि क्षणभर आपल्या मनाशीच पुटपुटला, काय लोक असतील म्हटले, मी आंधळा आहे, मला दिसत नाही, पण ज्यांना दिसते त्यांनी तरी दगड बाजूला करत ना रस्त्यातली, असं म्हणून तरी त्या दगडाला ठोकर मारली. ठोकर रस्त्याच्या बाजूला केला, दगड रस्त्याच्या बाजूला केला. आता त्यांनी ज्या दगडाला ठोकर मारली होती तो दगड साधा दगड नव्हता, तो होता चिंतामणी रत्न. चिंतामणी रत्नही दगडच असतो, पण तो चिंतामणी रत्न होता. दगड समजून ठोकर मारली, रस्त्याच्या बाजूला केला आणि पुढे चालू लागला. आता चिंतामणी हा दगड असा असतो की तुम्ही जे चिंताल, तुमचं मन जे चिंतेल ते तुम्हाला आणून देतो, त्याला म्हणतात चिंतामणी. तुम्ही मागावून त्यांनी द्यावं, याला म्हणतात चिंतामणी. त्या आंधळ्याला जर चिंतामणी दिसला असता किंवा कळाला असता तर त्याला टोपल्यावर नुकतीसाठी भीक मागायला जायची गरज होती का? तो डोळे मागून घेऊ शकत होता, ऐश्वर संपत्ती सगळं मागून घेऊ शकत होता, पण त्याला तो चिंतामणी कळाला नाही. त्यांनी ठोकर मारली आणि पुढे गेला आणि पुन्हा आंधळेपणात किंवा दारिद्र्यात अडकला. तसं मानवी जीवनात आल्यानंतर अध्यात्म, संत वाङ्मय किंबहुना आत्मज्ञान हा एक चिंतामणी आहे, हा एक चिंतामणी आहे. आणि जन्माला आल्यानंतर जो कोणी मनुष्य या आत्मज्ञानरूपी किंवा अध्यात्मरूपी आत्मज्ञानरूपी चिंतामणाला ठोकर मारतो आणि नुसता संसारातच रममाण होतो, त्याची धडगत त्या आंधळ्यासारखी होते. आंधळा दारिद्र्यात अडकला आणि हा आत्मज्ञानाला ठोकर मारणारा मनुष्य पुन्हा जन्म मारण्याच्या फेऱ्यात, अर्थात जन्म मारण्याच्या दारिद्र्यात अडकतो आणि पुन्हा लक्ष 84 योनीमध्ये फिरतो. म्हणून ज्ञानोबाराय बोलत आहेत, ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळीला चिंतामणी पायी लोटी आंधळेपणे, तैसे ज्ञान जो सांडोनी जाये तया ऐशी हे दशा आहे, म्हणून किजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. एक घासभर नुकतीसाठी आंधळा जसा त्या चिंतामणीला ठोकर मारून पुढे निघून गेला आणि जन्म आंधळेपणात किंवा दारिद्र्यात पुन्हा अडकला, तसं आत्मज्ञानरूपी चिंतामणीला तुम्ही जन्माला आले ना, आत्मज्ञानाच्या मागे लागले नाही, संतपदाच्या मागे लागले नाही, संतपदाला किंवा आत्मज्ञानाला ठोकर मारली तर तुमची गती आंधळ्यासारखी होते. तुम्ही पुन्हा तो दारिद्र्यात अडकला, तुम्ही पुन्हा जन्ममानाच्या फेऱ्यात अडकता आणि तुमचं जीवन वाया इरजार हरिविना असं होतं. जन्माला येऊन काही किंमत राहत नाही, मातीमोल होतं. म्हणून तुम्ही काही मिळवा, मातीमोल आहे शिवाय एक आत्मज्ञानाच्या. तसे ज्ञान जो सांडवणी जाये तया ऐशी हे दशा आहे, म्हणून किजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. एक आत्मज्ञान किंवा एक संतपद सोडलं आणि ते तुम्हाला मिळवता आलं नाही तर तुम्ही काहीही मिळवलं नाही. तुम्ही कितीही मोठ्या पदावर जा, तुम्ही कितीही मोठ्या पदावर जा, ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हो, काळनळाच्या तोंडी लाविली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडी तो वेसरे. ज्ञानोबाराय, एक मोठा लोण्याचा गोळा आहे आणि तो प्रखर विस्तवात टाकलाय, किती वेळ लागतो वितळायला? लोण्याचा गोळा विस्तवात टाकलाय निखाऱ्यात, किती वेळ लागेल? टाकू टाकूच तर वितळतो. काळनळाच्या तोंडी लाविली लोणियाची उंडी, माशी पाक पाकडी तो वेसरे. माशीला पंख फडफडायला वेळ कमी लागतो, इतक्या क्षणात देह संपतो, एका क्षणात देह संपतो. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. हातात घेतलेला घास तोंडापर्यंत नेण्याची आमची सत्ता नाही आहे. हातात उचललेला घास हातात राहतो आणि आम्ही फिनिश होतो. इतकं क्षणिक आहे मनुष्य जीवन. आणि म्हणून जीवनाचं सार्थकच करायचं असेल तर आत्मज्ञानाच्या मागे लागा, की ज्या आत्मज्ञानानं तुम्हाला संतपद मिळतं.
आणि म्हणून संत आणि संत शरणागती शेवटच्या 2 मिनिटात की आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रूपडी ते तर दृष्टी पडू आवडी कामिनी जैसी. अर्जुनाला भगवान बोलत आहेत सार आणि असार गोष्ट सांगताना की या जगात आत्मज्ञान अर्थात संतपद हे शेवटचं अचिव्हमेंट आहे. याच्यापुढं काही प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही. ज्यांनी ते प्राप्त केले तो धन्य असतो. ते तुला प्राप्त करायचे तर तू संत शरणागती कर. आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रूपडी ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. कामिनी म्हणजे सुंदर तरुण मुलगी. कामिनी शब्द नरवाराचा शब्द आहे. ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. देखणी सुंदर तरुण मुली म्हणजे कामिनी. एखादी तरुण सुंदर रूपवान मुलगी रस्त्यानं चालली, नरवाराचे शब्द आहेत. सुंदर देखणी मुलगी जर रूपवान मुलगी रस्त्यानं चालली तर तिच्यावर नजर थांबत नाही. त्या रूपाची ताकद असते. ती तुमची किती डोळे बंद करा ते रूप तुमची नजर खेचूनच घेतं. म्हणूनच आपल्याकडे लोक गाडीवर वळवळ बघतात, मागे वळवळ बघतात गाडीवर. हा दोष त्या माणसाचा नसतो, त्या रूपाची ताकद असते. त्या रूपाची ताकद आहे. त्या रूपात ताकद आहे, तुमची नजर खेचूनच घेते. बरोबर ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. देखणी सुंदर मुलगी रस्त्यानं चालली तिच्यावर जशी तुमची अपाद मस्तक प्रेमळ नजर पडते तशी संतावर नजर पडू द्या. संतावर नजर पडू द्या. मग ते तुम्हाला आत्मज्ञान देतील आणि संतपद देतील. आणि म्हणून संत शरणागती. कारण संतपदाशिवाय मोक्ष नाही आहे आणि ते आत्मज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि ते आत्मज्ञान फक्त संतच देऊ शकतात. जसा MD MS मनुष्य दुसऱ्याला MD MS देऊ शकतो किंवा PhD मनुष्य दुसऱ्याला PhD देऊ शकतो. तुम्ही MDला अपियर आहेत आणि तुमचं जर गाईड नुसतं BHMS असेल तर तो MD देऊ शकतो का? ॲटलिस्ट तो MD तरी पाहिजे ना. तुम्हाला MD द्यायला MSMD जसा दुसऱ्यांना MSMD देऊ शकतो किंवा PhD दुसऱ्यांना PhD देऊ शकतो तसं जो आत्मज्ञानी आहे तोच इतरांना आत्मज्ञान देऊ शकतो. आणि संत जगात फक्त आणि फक्त संत आत्मज्ञानी असतात. आणि म्हणून संताची शरणागती कर ते तुला आत्मज्ञान देतील. आणि म्हणून ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अतिया नावे तरी संता या भजावे सर्वस्वेसी. अर्जुना तू संत शरणागती कर. तुला संत बनायचे. संत बनणं ही फायनल अचिव्हमेंट आहे. त्याच्यापुढे काही प्राप्त करायचं राहत नाही. जगातलं सर्वात मोठं पद संतपद आहे. पुन्हा जन्म नाही मरण नाही वैकुंठात राहायला मिळतं आणि स्वइच्छेने पुन्हा खाली यायचं. अवतार कार्य करायचं स्वइच्छेने वर जायचं. त्याला जन्म नाही मरण नाही. त्याला कुठली बाइंडिंग नसते. वैकुंठात राहायचं. इच्छा झाली खाली यायचं. तुकाराम महाराजासारखा अवतार धरायचा संत कार्य करायचं निघून जायचं. पुन्हा 84 लक्ष नाही काही नाही स्वइच्छेने आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. स्वइच्छेने मनुष्य जन्म धरता येतो संताला. त्याला जन्म नाही मरण नाही. पण त्यासाठी तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त करावं लागतं. ते आत्मज्ञान फक्त संतापाशी असते. आणि संतपद मिळवणं हे मनुष्य जीवनातील सर्वात मोठी अचिव्हमेंट किंवा प्राप्ती असते. आणि ती मिळावी आत्मज्ञान आणि संतपद मिळावं एवढ्यासाठी आम्हाला संताची शरणागती करायची. म्हणून सार आसार या गोष्टीचा विचार करा. संपत्ती आसार असते याचा अर्थ ती कमवू नये असं नाही मला म्हणायचं. जरूर कमा. शरीरानं फिजिकली तुम्ही संपत्तीतच राहा पण मनानं मेंटली भगवंताशी राहा. यातलं सार काय आसार काय ओळखा. आजपर्यंत जगामध्ये जे आले ते सगळे संपत्तीच्या मागे लागले. संपत्तीने किती साथ दिली. बायका मुलांनी किती साथ दिली. हां अलग लक्षामध्ये आपल्या वडिलाचे पित्र असेल तर बायकोला सांगावं लागतं की आज तुझ्या बापाचे पित्र आहेत काढतो फोटोन घे पुसून. बायको सांगते आपल्याला. आपल्या ध्यानात पण असते की आपल्या वडील आज या तारखेला गेलेत म्हणून. बायको सांगते अहो साहेब आज पित्र आहेत ते काढा फोटो घ्या पुसून. आम्ही आमच्या बापाची किती आठवण ठेवली म्हणून आमचे मुलं आमची आठवण ठेवणार आहेत. आणि म्हणून संत टहापडून सांगतात कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृगजळ होतं जायलेला यातून सुटा. यांना सोडायचं नाही. यांचा उत्तम सांभाळ करायचा पण यातून सुटायचे. आणि ते कसं सुटायचं आता तुम्हाला वेळ नाही मग सांगत नाही फक्त सुटायचं एवढं ध्यानात धरा. हां आणि म्हणून सार गोष्ट आहे. शेवटचा 1 मिनिट. सार गोष्ट आहे की विवेक वैराग्य आत्मज्ञानाची प्राप्ती त्यातून श्रीगुरूची भेट आणि संतपदाची प्राप्ती आणि भगवत दर्शन आणि भगवंतानं आपली चाकरी करावी इथपर्यंत जायचं आहे. ही सफल जीवन असते आणि ते संतांना प्राप्त केलेलं असते. म्हणून जगात सर्वात महान जर कोण असेल तर ते संत असतात. आणि म्हणून आज या पवित्र दिनी श्री संत जगनाळेजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही जमा झालो आहेत. आणि महाराजांना आम्ही वंदन करून त्यांच्या चरणी आमचं मस्तक ठेवून मस्तक ठेवून महाराजांना आम्ही विनंती करू की महाराज आम्हाला सुबुद्धी द्या. आम्हाला रामकृष्ण नामाचा जाप करण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी त्या दिशेने आम्हाला ओढा. ज्ञानेश्वरीची आणि भगवंताच्या नामाची गोडी लागू द्या.
आणि एक ना एक दिवस हळूहळू आम्हाला तुमच्यासारखं संत बनवा, एवढीच प्रार्थना त्यांच्या चरणी करा. आज ना उद्या तुम्ही संत बनवू शकता. मला सांगा, एक दगड आहे फोडायला घेतला, एक दगड फोडायला घेतला, 9 घाव मारले, फुटला नाही, आणि 10व्या घावाला फुटला. त्याचा अर्थ पहिले 9 वायाला गेले का? 10व्या घावाच्या यशाची तयारी ठरले. तसं या जन्मात आम्ही संताकडं आणि ज्ञानेश्वरीकडं भक्तीकडं तोंड फिरवलं, भले या जन्मात आम्ही संत बनलो नाहीत, पुढच्या 10व्या जन्मात बनू, पण आम्ही तोंड फिरवले त्या दिशेने, ही आजची भक्ती व्हायला जाणार नाही, ती उद्या कधी ना कधी कामी येणार आहे. म्हणून महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, महाराज आम्हालाही ज्ञानेश्वरीची नामाची गोडी लागू द्या आणि तुमच्यासारखं संत बनवा, एवढी प्रार्थना करून आपण शेवटला पूर्ण रामदेव पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत जगनाडे महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण हो निती लोकी, भजी जो आदि पुरुखी. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी. द्रष्टा द्रष्ट विजय, एथ म्हणे श्री विश्वेश्वराहो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव. सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव, येणे वरे ज्ञानदेव. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संताजी जगनाडे महाराज की जय.